गुड मॉर्निंग. काय म्हणते मॅनेजमेंट? मजेत ना? मी पण मजेत. तर आता वाजले 9:30 आणि आजच्या दिवसाची सुरुवात आपण केली आहे मस्त. मी चाललोय दूध आणायला. काय दादा दूध आणते तर रोज, पण दादा गेलेत लग्नाला. मला जायचंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, आज लय एक्साइटिंग आहे आजचा दिवस. जरा काय आज हे येणार, पायल फाउंडेशनची लोक येणार. निघाली गाडी, कराडावरून येते ती. काल मार्किंग केलं त्यांनी. काल रात्री ॲक्च्युली मला यायला उशीर झाला, त्यामुळं ब्लॉग मी क्लोज करत बसलो नाही. तसंच म्हटलं क्लोज करू. चला पहिल्यांदा दूध घेऊन येऊ आणि तुम्हाला दाखवतो मार्किंग केलेलं. लय क्वालिटी हा ना. आपल्या गावातला गोटा म्हणतात. गोटा एरिया आहे. आणि हे ज्योतिबाचं मंदिर आणि ते हे दिसतंय का, स्पीड ब्रेकर आहे पुढं. तर जे कार्यकर्ता थांबलाय ना, तिथनं आपल्याला दूध घेतं. आपल्या मित्राचं घर आहे. 2 मिनिटात काम झालं बघा. दूध घेतलं आणि हे रॉड घेतले. रॉड ते आता जिथं पाईल मारायचं ना, तिथं मार्किंगला हे रॉड घेतले. चलो आगे चलो. हे आमचं गावाची एंट्रन्स, तुम्हाला माहितीच म्हणून. माझ्या मागे दिसतात का तुम्हाला सगळे मार्क केलेले? हे नाही, हे आमचं हे सगळे मार्क केले ना. काल मार्किंग केले हे पाईल्सचं. इथं आता पाईल्स मारणार. इथं टोटल 12 पाईल्स आलेत. 12. वरनं व्ह्यू क्वालिटी दिसेल. लईच मोठं झालं कार्यक्रम राव. मला वाटलं नाही एवढा मोठा होईल. लय मोठा झाला. बघा हे दिसतंय का, ते मोठं आपलं एंट्रन्स आहे पोर्चास. ठीक आहे. आणि हे जे 4 पिलर आहे, हा आहे हॉल. त्याच्या मागचे 4 पिलर ते दिसतात, ते किचन. आणि तिकडे जिना वगैरे त्या साईडला. कार्यक्रम आहे मोठा. हे झालं आता थोड्या वेळात माणसं आली की आज आणि उद्या 2 दिवसाचं पायल फाउंडेशनचं काम होईल. चलो कार्यक्रम सुरू. आज हम बोलने वाले हैं मन की आज हम बोलने वाले हैं कविता। आज हम कविता बोलने वाले हैं और हम केवन क्लास में पढ़ाई करते हैं। मन कविता। हमके प्याले हमारे प्याले दादा दादी, घर की शान और खुशहाली, कहते मीठी मीठी कहानियाँ का फुड़ा देते हमको अच्छी जान, छुपा लेते वो अपनी अगर मिलती हमें डांट, अगर हमको मिलती डांट, अगं मन की तिला म्हणतो किती ते. हमको आज मिलती डांट, छुपा लेते वो अपनी और आज है उनका खास त्योहार, प्यार भले उनके ऊपर. येस नाईस. ब्लॉग एडिट करते ना पोरी, बघा मला कसं त्रास देतात. इकडून ही आणि इकडून ही. काय चाललंय रे तुमचं? जावं की मला जरा काम करू देत. हा जाई, मी फटका दिना पाणी अंग उडवलं. जाई वेडी मुलगी एक नंबरची. हे आपली पायलची मशीन आली. आता ही रापर पायल मारणार इकडे. चलो काम स्टार्ट झालेलं आहे आपलं. पायलच्या कामाला सुरुवात झाली. पायल लावली. पायलचं मशीन किती उंच? 12 फूट. नारळ फोडते और काम स्टार्ट करेंगे अभी. हा नारळ बिरळ फोडून झालंय आणि कामाची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आपल्या. लयच क्वालिटी मशीन आहे बरं. खतरनाक काम. लय खतरनाक काम आहे बरं. ओके मधच काम आहे आपण वरील मात्र. तसे आता जायचं 11 फूट खाली. सुरुवात झाली बाबा एकदा. माझ्या समोर म्हणलं कधी घरात होते पण होतं, पण झाले यशस्वीरित्या सुरुवात झालेली आहे. पायल फाउंडेशन आपलं 18 इंचीचा पाहिलं बघा. आपला 18 इंच येतोय बरोबर. खाली सापडला दगड लागलाय. लोड घेता बघू. मोठा दगड आहे काहीतरी. कार्यकर्ते निघाले पाईल टाकायला, रिंग टाकायला पाईल मध्ये. पाईल्स मध्ये आता हेच असे जाळी टाकतात.
आपण 18-19 फुटाचंही केलंय, 19 फूट केले. त्याचे पाईल आत जाते, सॉरी पाईल कॅप मध्ये ही जाळी मध्ये ऍक्च्युअली त्याला काय म्हणतात माहिती नाही, पण हा पिलर आहे. ओके, आता ह्याच्यात कॉन्क्रीट टाकले की झाला पिलर. डायरेक्ट फाउंडेशन मधनं वर येते 19 फूट. काय 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 लाली जर गेट पाकना दिसला तर काकडे मलाच भेटेल. बरं आणतो बाई, नक्की आणतो. बाय 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 बाय. घे घ्या पाय टाकीवर मला दानकर घ्या जरा फिरून आणा जरा. ऐगो 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 अरे अजून लागा. ओके, बरेच दिवसानंतर जैड मागे लागलेलं केक पॉक आणा, केक पॉक. आता केक पॉक तर काय मिळालं नाही, पण लॉलीपॉप घेतलेत. ॲक्च्युली काय आलं, मगाशी त्याचं काम झालं आपलं पाईल कन्स्ट्रक्शनचं काम, पाईल फाउंडेशनचं काम झालं. 7-6 अर्धच काम झालं, 6 पाईल्स काढून झाल्या. आणि त्यानंतर मी इकडे आलो सातारला दादोंच्या प्रसाराला, जरा प्रचार केला, तिथे बसलो, तिथे जेवलो. आता मी चाललो एक घरी. आता हा ब्लॉग इथे संपवतो. काय करू, बाय.